एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा प्रकार समोर आला। ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडला होता। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती। मात्र ऋतुजाच्या हातामध्ये पेपर आल्यावर तिने प्रेमापोटी गौरव पाटीलला देखील पेपर दिला। परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये ऋतुजा पाटील पात्र झाली। मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटीलमध्ये वाद झाले। वादानंतर ब्रेकअप झाल्यामुळे गौरवने स्वतःच ऋतुजा विरोधात एमपीएससी मध्ये तक्रार केली होती। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, कशा प्रकारे हा पेपर फुटला ही एक गोष्ट आणि कशा प्रकारे या पेपर फुटीचा गोष्ट समोर आली याची देखील आता एक वेगळी कहाणी आणि घटना समोर येते। काय नेमके अपडेट्स मिळतात याबाबत? नक्कीच एका प्रेम प्रकरणामुळे सगळ्या जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य कुठेतरी टांगणीला लागल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे। एकूणच ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचे हे प्रेम प्रकरण होतं आणि त्यानंतर या सगळ्या प्रेम प्रकरणावरूनच हा सगळा पेपर फुटीचा देखील प्रकार आपल्याला समोर येताना दिसला आहे। एकूणच पेपरच्या 2 दिवस अगोदर ऋतुजाच्या वडिलांकडनं हा पेपर एका दलालामार्फत हा फोडण्यात आला। तो पेपर देखील या संदर्भात ऋतुजा पाटील यांना मिळालेला होता आणि त्यानंतर प्रेमापोटी त्यांनी तो पेपर हा गौरव पाटील यांना दिलेला होता। यामध्ये जर पाहायचं तर गौरव हा कुठेतरी आपल्याला यामध्ये पुढे जाताना दिसला नाही, मात्र ऋतुजा पाटील ही आपल्याला यामध्ये पास होताना दिसली आणि उत्तीर्ण झाल्यानंतर कुठेतरी या दोघांमध्ये बेबनाव झाला, ब्रेकअप झालं आणि हा सगळा वाद जो आहे तो पूर्ण वाद एमपीएससी पर्यंत हा गौरव पाटील हे घेऊन गेल्याचं दिसतं आहे। आणि यानंतर आपण एक पत्र देखील यामध्ये बघतो आहे की जे पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि हा प्रकार कसा खोडसाळपणे करण्यात आला अशा प्रकारचं पत्र देखील आपल्याला यामध्ये स्पष्टपणे गौरव पाटील यांच्याकडनं लिहिल्याचं हे दिसतं आहे। मात्र हे प्रकरण जे आहे त्यानंतर पोलिसांकडनं या संदर्भात अंतर्गत तपास करण्यात आला आणि तपासानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे आता येताना दिसत आहेत। मात्र हा सगळा प्रकार होत असताना कुठेतरी या लव्ह स्टोरी मुळे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचं मात्र भविष्य कुठेतरी टांगणीला लागल्याचं दिसतं आहे आणि एकूणच या एमपीएससी च्या पेपर फुटीचं हे सगळं प्रकरण त्या लव्ह स्टोरी पर्यंत येऊन थांबताना दिसतंय। निश्चित धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। वडिलांनी मुलीसाठी हा खरं तर पेपर फोडला, त्यामुळे या पेपर फुटीचं मूळ हे त्या वडिलांनी पेपर फोडला हे आहे आणि प्रेम प्रकरणामुळे हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आलं, त्यामुळे असा पेपर फुटलेला आहे हे महाराष्ट्राला कळालं।